छायाताई. हां. मॅडम मी तुम्हाला आधी सांगितलं नाही की माझ्या घरी महालक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी बसल्या. कोजागिरी पौर्णिमेला पूजन झालं म्हणजे जेवल्या त्या. तर मला असं सांगायचं आहे की मी 2-3 दिवस आधी असं वाटलं तर एवढा मोठा कार्यक्रम कसं काय होईल, काय होईल? आणि तिघी जणी आहे आम्ही त्याच्या लहानीची तब्येत नव्हती बरोबर. मग आमच्या दोघीवरच आलं. तर मी प्रार्थना केली एंजल्सला की मी नावं वगैरे काही घेतली नाही आणि म्हटलं की 18 एंजल्स तुम्ही मला महालक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम होईपर्यंत मला मदत करत आहात, माझ्या सोबत आहात आणि मला ऊर्जा देत आहात आणि तुमचे जेही प्रत्येकाचे जेही कामं आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबानं करा, असं मी त्यांना सांगितलं आणि सोबतच आहात तुम्ही माझ्यासोबत राहा 4-5 दिवसांकरिता. खूप सारे कामं असतात मॅडम सर्वांनाच माहित आहे महालक्ष्मी पूजनाचे. खूप करावं लागते. तर एवढं छान झालं, सर्व व्यवस्थित झालं आणि दरवर्षी छोटी पंगत असते तर यावर्षी कार्यक्रम सुद्धा वाढला. 250 लोकांचा स्वयंपाक झाला. तर स्वयंपाक पण खूप छान झाला आणि सर्वांनी आमच्या सर्व वाड्यातले लोक होते त्यांनी खूप मदत केली सर्वांनी दरवर्षी करतातच. पण यावर्षी एवढं छान शांततेनं आणि चांगल्या प्रकारे पार पडला. असं इतक्या लवकर आरती झाली मॅडम 11:30ला आम्ही ताटं वगैरे वाढवून म्हणजे तयार होतो आरतीसाठी. 11:55ला आम्ही बाहेर गेलेलो होतो म्हणजे दरवाजे लावून बाहेर गेलेलो होतो आरती होऊन. बाहेर गेलो आणि पाहिलं दुर्गा होती सोबत. दुर्गाला म्हटलं वेळ पहा बरं किती झाली. तिने मला टाइम दाखवला म्हणे ताई 11:55 झालेले आहे. म्हणजे तो एंजल नंबर आम्हाला दोघींनाही दिसला. तर आम्ही दोघी खुश झालो की खरंच आपल्यासोबत एंजल आहेत आणि त्यांनी आम्हाला असं जाणीव करून दिली की आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि ऊर्जा नक्कीच. आहे तुमच्या सोबत. पंगत पण एवढी छान भाजी स्वयंपाक खूप छान झाला. सर्व पदार्थ छान झाले. आणि नंतर मी त्यांना धन्यवाद दिले कार्यक्रम झाल्यावर. दुसऱ्या दिवशी सकाळी मी म्हणजे त्यांना खूप असे धन्यवाद दिले. सर्वांना ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी एंजलच्या सर्वांना ज्यांनी ज्यांनी मला मदत केली त्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले मॅडम. हा एक चांगला अनुभव मला आला. नक्की. ज्या कामासाठी दरवर्षी आपले 12 वाजता आपली ताटं नसायची तयार, आपली पूजा नसायची तयार, यावर्षी मात्र वेळेच्या अगोदर सगळ्या गोष्टीहून आपण रिलॅक्स आहे. असं म्हणायचं तुम्हाला? हो. हो, रिलॅक्स आणि येस. टेन्शन कोणतंच नाही आलं. प्रत्येक अडचण हे लवकरच कमी वेळात सुटत गेली. प्रॉब्लेम सॉल्व्ह होत गेला. असं काही राहिलंच नाही की हे टेन्शन आलं आपल्याला ह्या वस्तूचं किंवा